हाय सगळ्यांना. तर बघू शकताय तुम्ही. हाय गाईज, नवीन शब्द. हाय गाईज. तर हो का, देवाला दाखवलं पुरणपोळी. बघू शकताय देवाला निवद दाखवला. कसं आहे माहिती का, देवाला तर आपण मनापासनं केलं तर प्रत्येक गोष्टही होती. तर तशाच या आईच्या पोळ्या आता मी पोळ्या करताना दाखवणार होती, पण बानूला नेमकी मी ताटात दे. आता जेवण चालली आमची. आता देवाला जेवाय दिलं, आता जेवण करतो. तर बघू शकता आईच्या पोळ्या. बघा, ही आमच्या आईची पोळी. बघा, रेशनच्या गव्हाच्या पोळ्या. आणि ही भजी आणि पापड ते तर बघितलेलंच आहे. तर दे खायचे का नको. आता पोळ्या कोण खात नाहीत आमच्यात, म्हणून पावशेर डाळीमधली पण इतबीर डाळ ठेवली होती, एवढीच घातली होती. तर देवाला ही केलं आहे ना, आता सगळं व्यवस्थित झालं. आणि इकडे बघा पिल्लू कसं खेळतंय. बुड्डी की बाल, हसणं खेळणं. बघा, आबड्डी की बाल, आबड्डी की बाल, आयु आयु खाती. तर जांभळी आली बघा. बानूचं जेवण झालं, खेळती आता ती बुड्डी की बाल. बघा, बघू शकता कशी खेळती. तर जेवण झालंय बानूचं, आता आम्ही जेवायला लागलोय. आता देवाला ही सकाळनाच असतंय ना निवद, मग आता दाखवलं आहे ना. आता मला जायचं होतं कामाला, पण 2 दिवस घेतले मी पण सुट्ट्या. आबाळ पण आले आणि ही सारवून ही करायचं होतं, म्हणून आई म्हणली 2 दिवस राहा म्हणली, म्हणून 2 दिवस मी राहिले. तर आता जेवण चालले. पोळ्या आई बनवताना मी दाखवणार होती, पण बानू रडायला लागली. तिचा जेवायचा टायमिंग झाला, 10चा टायमिंग आहे ना तिचा. मग मी काय केलं, तिला चारत बसले. आणि मोबाईल कोण धरणार, बरोबर आहे का नाही. हो का बानू, बघितलं कशी खेळती या. तिला टायमाला जेवायला लागतंय ना, आणि टायमिंग खाली वर झाला की मग लय रडती, लय जीवाचा हाल करते ती, म्हणून तिला टायमाला जेवायला आपलं. तर चला या जेवायला, या पोळ्या खायला सगळ्यांनी, भावा बहिणींनो. कुणाकुणाच्या इथं पोळ्या केल्या, सगळ्याच्या इथं केल्या असतेल्या. तर पापड खाते मी पहिल्यांदा. या जेवायला सगळ्यांनी. आज जेवायला द्यायला लागले मला. आमटी भात, पोळ्या नाही तर आवडत. आणि मेन कारण आमच्या इथं रास्ता आम्ही जाग. आमच्या इथं चोर सुटले, तर गाड्याच न्यायला लागल्या. ते पळून माळावर रात्री धरली, 3 जण धरली आणि इतकी मारली म्हणता का नाही, लय मारली बाया. आणि परत पोलिसांच्या हवाली करून दिली. कशाला करायच्या, लोक पण खात नाही ती, हप्ता ही भरत्यात, गाड्या घेत्यात सकुशीने. यांनी असं करायचं म्हणलं अवघड आहे का ना, सांगा बरं. आणि रात्रीच किती बी भ्या वाटतं की. आता आम्हाला तिकडं पडेल, या माताची तिकडं खोली रिकामीच आहे, भ्या वाटते की. तर आता बाहेर झोपत्यात. काय आता एवढं पहिलं ना. आणि ते पोरांचं बी फोटो पोरांनी लय काढले बघा, शूटिंग आणि लय काढले त्या. बघा कशी खेळती बघा. तर लय अवघड परिस्थिती आहे. आणि रात्रीचं तर इतकी भ्या वाटते का नाही, प्रमाणाच्या बाहेर भ्या वाटते. काय सांगायचं तुम्हाला. तर बघू शकताय तुम्ही
आमटी आणि भात आवडीचा आहे. तर आज जेवायच्या महालक्ष्म्या, उद्या जायच्या नांदायला. किती खुशी वाटते ना. तर तशीच खुशी आम्हाला पण वाटायला लागली. कारण का माहितीये का, महालक्ष्मी कोल्हापूरची लक्ष्मी आईच आहे ती पण, म्हणून केलं आपलं सणसूद. आणि दरवर्षीच करतो, असं काही नाही की देवाला पण घरातले देव थोडे उपाशी ठेवायचे. ती पण देव आहेत, ही पण देव आहे, सगळे देवच आहेत. तर चला जेवून घेते मी. या सगळ्यांनी पुन्हा एकदा जेवायला. बघू शकता आई बघते देवाला बघत बघत खायला लागले. तर बाय सगळ्यांना.